बघा आपण घन आणि घनमूळ बघत होतो. घन आणि घनमुळामध्ये पहिल्यांदा आपण एक घन बघितले. आता याच्यामध्ये आपण अजून अपूर्णांक संख्येचे घन वगैरे बघितले नाही. तर अपूर्णांक संख्येचा घन आपण आता बघणार आहोत. अपूर्णांक संख्येचे घन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाचं पण आपल्याला बघायचं. आता उदाहरणार्थ बघा 2/5चा घन असं जर तुम्हाला सांगितलं, हा काढा म्हणून सांगितलं, तर लक्षात ठेवायचं काहीच नाही वेगळं. तर काय करायचं, 2/5 गुणिले काय येणार रे, 2/5 गुणिले काय येणार, 2/5 असं आपण करतो. ठीक आहे. मग आपण ह्याचा जर विचार केला तर इथं काय होतं, अंशांचा गुणाकार म्हणजेच काय होणार रे, 8 भागिले किती येणार, छेदांचा गुणाकार म्हणजे किती येणार, 125. आता बघा हे सिंपल, याच्यासाठी एक आपण नियम पण बघितलेला आहे. आता नियम कोणता बघितलाय, ए भागिले बी चा यमवा घातांक जर असेल तर आपण काय करतो, ए चा यमवा घातांक भागिले बी चा यमवा घातांक. मग आता समजा ए भागिले बी चा जर तिसरा घातांक असेल तर आपण काय करणार रे, ए चा तिसरा घातांक भागिले बी चा तिसरा घातांक. आणि तेच इथं केलंय, म्हणजेच काय केलं बघा, आता आपण जे इथं बघितलं तर याच्यामध्ये काय बघितलं आपण, 2/5चा 2/5चा तिसरा घातांक. आता 2/5चा तिसरा घातांक म्हणजे काय आलं रे, 2चा तिसरा घातांक भागिले 5चा तिसरा घातांक. 2चा तिसरा घातांक किती आला, 8, आणि 5चा तिसरा घातांक किती आला, 125. आणि हेच तुमचं इथं उत्तर आहे. ठीक आहे. असं आपल्याला बघा काय मिळू शकतं, की दुसरं एखादं आपण उदाहरण घेऊ. -3/2चा घन. आता इथं काय करणार तुम्ही, वजा चिन्ह तुम्ही कुणाला पण देऊ शकता, छेदाला पण देऊ शकता, अंशाला पण देऊ शकता. मग आता काय करायचं, सरळ -3चा तिसरा घातांक भागिले 2चा तिसरा घातांक. बघा मी वजा चिन्ह कुणाला देऊन टाकलं, अंशाला देऊन टाकलं, म्हणजेच काय ना, -3चा तिसरा घातांक किती येणार रे, -27. कारण आपण आता शिकलोय ऋण संख्येचा घन काय असतो, ऋण असतो. आणि भागिले काय येणार, 2चा घन किती येणार, 8. झालं. बघा या पद्धतीने मिळेल. किंवा तुम्ही जर सगळं सोडवणार असाल तर कसं, -3/2 गुणिले -3/2 गुणिले -3/2 म्हणजे काय येणार, वजा वजा गुणिले वजा अधिक, अधिक गुणिले वजा काय येणार, वजा. 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27, भागिले काय येणार, 2 गुणिले 2 4, 4 दुनी 8. अशा पद्धतीने आपल्याला तेच उत्तर बघायला मिळेल. या पद्धतीने आपण काय करू शकतो, अपूर्णांकांचा घन बघू शकतो. तर तसंच आपल्याला दशांश चिन्ह म्हणजे दशांश अपूर्णांक, दशांश रूपातील संख्येचा घन विचारात घ्यायचा आहे. तर आता दशांश रूपातील संख्येचा घन म्हणल्यानंतर कसं येतो, उदाहरणार्थ बघा 1.2चा घन. आता 1.2चा घन म्हणजे काय होणार रे, 1.2चा घन म्हणजेच आपल्याला काय मिळेल, तर पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, 1.2 गुणिले 1.2 गुणिले 1.2. आता बघा असा घन करत असताना दशांश चिन्ह नाही असं समजून करायचं. काय करायचं, दशांश चिन्ह नाही असं समजून करायचं. म्हणजे कसं होणार रे, 12 गुणिले 12 गुणिले 12. बघा दशांश चिन्ह नाही असं समजून आपण करायला लागलोय. पहिल्यांदा हा प्रकार करायचा आणि हा प्रकार केल्यानंतर किती दशांश स्थळ द्यायची ते आपण ठरवू. ठीक आहे. पहिल्यांदा काय करायचं, दशांश चिन्ह मी थांबा हे बाजूला करतो, इथं नको, आपण इथं उत्तर लिहू. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय मिळेल बघा, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा. 12 गुणिले 12 गुणिले 12. पहिल्यांदा 12 गुणिले 12 किती येणार रे, 144. आणि त्याला गुणिले किती येणार, 12, 1728 येते. ठीक आहे. किती मिळतं आपल्याला, 1728. आता बघा ह्याच्यामध्ये चेक करायचं, दशांश स्थळ किती आहेत बघायचं. दशांश नंतर किती, एक घर, इथं दुसरं घर आणि इथं तिसरं घर, म्हणजे एकूण घरं किती झाली, 3. म्हटल्यानंतर इकडनं 3 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं, 1 2 3. इथं आपलं दशांश चिन्ह येणार. म्हणजे बघा काय मिळणार आपल्याला, 1.2चा घन किती येणार, 1.728. किती येणार, 1.728 एवढा मिळणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला असं दिलं, हे झालं एक उदाहरण दशांश चिन्हाचं. दुसरं उदाहरण देतो मी, दुसरं करतो, 0.02चा घन असं जर सांगितलं. तर आता याचा अर्थ काय होणार रे, 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02.
आता बघा दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करूया. 2 गुणिले 2 गुणिले 2 किती येणार रे? 8 येणार. बरोबर आहे? त्याचं उत्तर किती येणार? 8. आता बघा इथं महत्वाचा मुद्दा काय आहे? 8 जरी आलेलं असलं तर इथनं किती घरं? इथं किती घरं आहेत बघा रे? 2. इथं किती घरं आहेत? 2. इथं किती घरं आहेत? 2. म्हणजे एकूण 6 स्थळं दशांश स्थळं सोडायला पाहिजेत. मग आता इथं बघा एकच दिसायला लागले. ह्याच्या इकडे शून्य मांडायच्या. 1 2 3 4 5 आणि मग इथं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं किती आले बघा? 2 2 4 2 6 घरं आहेत का बघा? 2 2 4 2 6. हा त्याचा काय झाला? घन झाला. म्हणजे बघा जर समजा दशांश स्थळाच्या इकडे जेवढी घरं असतात त्याच्या तिपटी एवढी घरं कुठे येतात? घनामध्ये येतात. बघा कोणता पण आपण असा घन विचारात घेऊया. म्हणजे उदाहरणार्थ बघा 0.6चा घन. एक सिंपल आपण विचारात घेऊया. तर 0.6चा घन म्हणजे काय येणार रे? 0.6 गुणिले 0.6 गुणिले 0.6. मी काय सांगितलं? दशांश चिन्ह सोडून गुणाकार करत बसायचं. 6 गुणिले 6 गुणिले 6 किती येणार रे? 216. आता 216 म्हटल्यानंतर बघा इथं एक घर किती आहे बघा? एकच आहे. 1 2 3 म्हणजे 3 घरं सोडून म्हणजे दशांश चिन्ह कुठे येणार? इथं. म्हणजे 0.216. म्हणून लक्षात ठेवायचं दशांश चिन्हाच्या इकडं किती घरं आहेत त्याची तिप्पट घरं कुठं सोडावी लागतात? तर घनामध्ये सोडावी लागतात. लक्षात ठेवायचं. तर आता मी आणि दुसरा मुद्दा सांगतो इथं की वर्ग करत असताना सुद्धा हा प्रकार होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा आपण 1.2चा वर्ग. आता 1.2चा वर्ग किती येणार रे? 1.2 गुणिले 1.2. मी मगाशी सांगितलेलं तसंच करायचं. 12 गुणिले 12 किती होणार सांगा? 144. आणि आता इथं घरं किती आहेत बघा? 1 2 म्हटल्यानंतर दशांश चिन्ह इथं 2 येणार. म्हणून लक्षात ठेवायचं वर्ग संख्येमध्ये दशांश स्थळांची संख्या ही समसंख्या असते. कसली संख्या असते? समसंख्या. दशांश स्थळ कसे असतात रे? समसंख्येचे असतात. म्हणजे बघा तुम्हाला जर 1.44 दिलं ह्याचं वर्गमूळ सांगता येईल. ह्याचं वर्गमूळ तुम्ही पटकन सांगू शकाल. ह्याचं वर्गमूळ किती येणार? 1.2 येणार. तर इथं लक्षात ठेवायची 2 घरं आहेत. लक्षात ठेवायचं. परंतु असं जर दिलं 14.4 तर ह्याचं मात्र आपल्याला वर्गमूळ सांगता येणार नाही. का सांगा? इथं दशांश स्थळानंतर कसली संख्या आहे? एकच आहे. म्हणजे विषम स्थळ आहेत. किती आहेत? विषम स्थळ. विषम स्थळ असतील तर त्याचं वर्गमूळ काढता येत नाही. काढता येतंय परंतु ते आता तुम्हाला गरजेचं नाहीये. लक्षात ठेवायचं काय? विषम स्थळ असतील तर इथं वर्गमूळ आपल्याला म्हणजे काढता येत नाही. लक्षात ठेवायचं का? तर लक्षात ठेवायचं ज्यावेळी तुम्ही वर्ग करत असता त्यावेळी दशांश स्थळाची संख्या काय होत असते? दुप्पट होत असते. म्हणजे इथं एक घर आहे तर दशांश स्थळ किती आली? 2 आली. आहेत का? घनामध्ये काय होतंय सांगा? एक घर असेल तर त्याची तिप्पट होती. इथं 3 घरं येतात. लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये तिप्पट असतात घर. कुणापेक्षा? याच्यापेक्षा तिप्पट घर. आता आपल्या मागल्या ह्याच्यामध्ये पण आपण बघितलं. इथं बघा 1.2 इथं एक घर होतं. ह्याच्यामध्ये किती आली? 3 आली. इथं 2 घरं होती. इथं किती आली? 6 आली. आहेत का? इथं किती आली? 6 घरं आली. म्हणजेच तुमची जी घनामध्ये जर दशांश स्थळं तुमची 2 असतील तर त्याची तिप्पट म्हणजे किती येणार? 6 घरं तुमच्या घनामध्ये येणार. एक असेल तर 3 येणार. तसं वर्गामध्ये काय होते सांगा? जेवढी घरं असतात त्याच्या दुप्पट घरं येतात. म्हणून इथं समसंख्या समस्थळ असतात. समसंख्या नव्हे समस्थळ काय मिळतं आपल्याला? समस्थळ बघायला मिळतात. हा उदाहरणार्थ बघा 1.44 वर्गमूळ तुम्हाला किती आलं रे? 1.2. ह्याचं वर्गमूळ तुम्हाला काढता येणार नाही. बरोबर आहे? परंतु ह्याचं वर्गमूळ मात्र काढता येईल. बघा कुणाचं वर्गमूळ? 0.0144. आता इथं स्थळ आहेत का? 4 स्थळ आहेत म्हटल्यानंतर इथं आपल्याला काय मिळणार? ह्याचं 144चं वर्गमूळ पहिल्यांदा किती येणार रे? 12. विचार करायचा नाही दशांश चिन्ह आहे नाही काय बघायचं नाही. इथं किती मिळणार आपल्याला? 144चं वर्गमूळ किती येणार? 12. आता आपल्याला इथं किती घर आहेत रे? 4. इथं 4 घरं असतील तर वर्गमुळात किती येणार? 2 घरं. म्हणजे 2 घरं म्हणजे कुठे येणार रे दशांश चिन्ह? इथे 0.12. आता 0.12चा वर्ग करून बघा हा येतोय का बघायचा. तर 0.12चा वर्ग कसा होणार सांगा? मी बाजूला घेतो इथं 0.12चा वर्ग साधा. 0.12चा वर्ग कसा लिहिणार तुम्ही? 0.12 गुणिले 0.12 म्हणजेच काय मिळणार आपल्याला? मगासारखं 12 गुणिले 12 किती येणार? 144. इथं घरं किती आहेत रे? 2. इथं किती आहेत? 2. म्हणजे इकडनं किती घरं सोडायला पाहिजे? 4. 1 2 3 आणि 4.
म्हणजे आपल्याला 0.0144 ह्याचं वर्गमूळ तुम्हाला किती मिळणार आहे? 0.12 मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार? घन करत असताना दशांश स्थळ काय होतात? तिप्पट होतात. वर्ग करत असताना दशांश स्थळ काय होतात? दुप्पट होतात. इथं पाहिजे तर मी लिहितो, दशांश रूपातील संख्येचा घन केल्यास दशांश स्थळांची संख्या तिप्पट होते. किती होते? तिप्पट होते. लक्षात आलं का? आणि जर दशांश रूपातील संख्येचा वर्ग केल्यास दशांश स्थळांची संख्या दुप्पट होते. ओके. अशा आपल्याला काय मिळतात? हे नियम बघायला मिळतात. ठीक आहे. या पद्धतीने हे लक्षात आलं का? आलं का लक्षात?